जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील सिंगारखेड गावात रामटेक लोकसभा निवडणुकांच्या निकालावरून जोरदार राडा झाला। यावेळी झालेल्या मारहाणीत एका तरुणाचा मृत्यू झाला। गावातील पारावर बसलेल्या तरुणांमध्ये रामटेक लोकसभा निवडणूक कोण जिंकणार यावर चर्चा सुरू होती। ही चर्चा सुरू असतानाच वाद वाढत गेला आणि त्याचे पुनर्वसन जोरदार हाणामारीत झाले। या मारहाणीत जबर मार लागल्याने सतीश फुले या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला। याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी प्रवीण बोर्डे याला ताब्यात घेतले आहे। या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे। दरम्यान दिनांक 4 जून 2024 नागपुरातील कळमना मार्केट परिसरात मतमोजणी होणार आहे। रामटेक लोकसभा मतदारसंघात भाजप शिंदे गटाचे उमेदवार राजू पारवे, काँग्रेस उमेदवार बबलू बर्वे यांच्यात चुरशीची लढत होणार आहे। या ठिकाणी काँग्रेस नेते सुनील केदार, भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिष्ठापनाला लागली असून प्रचार दरम्यान राजकीय वातावरण जरी शांत असले तरी निवडणूक मतमोजणी दरम्यान व नंतरच्या कालावधीत काही हिंसक घटना घडू नये यासाठी स्थानिक पोलीस प्रशासन व सर्व आवश्यक उपाययोजनेवर लक्ष ठेवून आहे। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय व हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।